लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया 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 तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा भक्ती मुक्तीचे हे स्थळ भक्ती मुक्ती भोळे भाविक निर्मळ 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 गायिले पुराणे गाईले पुराणे तुका म्हणे वेदवाणी 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 तरले तरती हा भरवसा तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आदि शक्ती मुक्ताबाई महाराज गोपाल श्री कृष्ण भगवान ब्रह्मकराज भगवान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठल
विठाला विठाला भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय आणि तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये भाग्यवंताचं लक्षण या ठिकाणी प्रतिपादन करतायत. म्हटले कुणाला भाग्यवान म्हणता येईल? जो या पंढरीच्या पांडुरंगाला शरण जातो ना, तो पंढरीच्या राजाला जो शरण जातो त्याला आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हटले त्याला शरण गेल्यानंतर खरोखर हे संसारातले मृत्यूलोकातले जे प्राणी आहेत खरोखर या ठिकाणी ते तरतील. आणि या ठिकाणी हे भोळे भाविक जे भक्त आहेत, या भोळ्या भाविक भक्तांना या ठिकाणी हरीचं चिंतन सध्याच्या स्थितीला भक्तीचं, भोगाचं आणि मोक्षाचं साधन या ठिकाणी सांगितलं. तुकोबाराय म्हणतात हे आम्ही सांगत नाही, तर हे वेदांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिपादन केलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भाग्यवंताचं लक्षण या ठिकाणी प्रतिपादन करतायत. खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर तुम्ही आम्ही सगळेजण जेवढे समोर माझ्या कीर्तनासाठी बसलेले आहेत, खऱ्या अर्थानं आपण यांना भाग्यवान म्हणू शकतो. पण आणखीही काही लोक कीर्तनासाठी येऊ शकले असते, पण का आले नाही तर त्यांच्या भाग्यानं त्यांना इथपर्यंत पोहोचवलं नाही. आणि जेवढे या ठिकाणी आलेले आहेत यांचं रिझर्वेशन हे वरतून झालंय, यांचं रिझर्वेशन वरतून झालंय म्हणून ते इथपर्यंत येऊन या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तन श्रवण करण्यासाठी बसले. असं म्हटलं जातं धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. म्हटले खरं तर इथं यायला आपलं भाग्य लागतं आणि भाग्यानेच प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येते. आणि म्हणून आज आपण अभंग जो निवडलाय तो भाग्याच्या संदर्भानं निवडलाय. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. बघायला जर गेलं तर तुकोबारायांचे 4,500 आसपास अभंग उपलब्ध आहे. त्यातल्या तुकोबारायांचा आजचा एक अभंग भाग्यवंत म्हणोतया. म्हटले कुणाला भाग्यवान म्हणता येईल? जो पंढरीच्या पांडुरंगाला शरण जातोय, खऱ्या अर्थानं त्याला भाग्यवान म्हणता येईल. पण सांगायचं असं आहे, आजकाल सध्याची स्थिती अशी झाली आहे, आपण भाग्यवान कुणाला समजतो महाराजजी? ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे धन दौलत संपत्ती सगळं आहे, अशांना आपण भाग्यवान म्हणतो. आपल्याला वाटतं आपल्या मताने हे भाग्यवान आहेत. इथं आपल्या मताचं काहीच चालत नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय चालत नाही? आपल्या मताचं घरात चालत नाही तर आपल्या मताला समाजामध्ये काय किंमत असणार? समाजामध्ये संतांच्या वचनाला किंमत आहे. समाजामध्ये संतां